आता 10वीची परीक्षा संपलेली आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय सल्ला द्याल? 10वीची परीक्षा संपली ना, मी पहिली गोष्ट सांगेन तुम्हाला, की एक 2-4 दिवस आता मस्त ब्रेक घ्या. एक लक्षात घ्या, पालकांना मी वॉर्निंग देतो. प्लीज नोट करा. खूप सारे क्लासेस तुमच्यावर प्रेशर टाकतात. काय म्हणतो त्याला, डिस्काउंट आहे, तेवढा डिस्काउंट आहे, लगेच ॲडमिशन घ्या. चूक करू नका. काही दिवस रिलॅक्स व्हा. थोडंसं आता तुमचं 10वीचं हे झालं आहे. शांत चित्ताने विचार करा. करिअरची क्लॅरिटी असेल तर त्या कोर्सला ॲडमिशन घ्या किंवा त्या दृष्टिकोनातून तयारी करा. क्लॅरिटी नसेल तर आधी करिअरची क्लॅरिटी घ्या, मार्गदर्शन घ्या, नंतर व्हा. पुढे जा. मी मागच्या वर्षीचं उदाहरण देतो. मागच्या वर्षी माझ्याकडे एक व्यक्ती आली. तिने करिअरसाठी इव्हॅल्युएशन करून आला आणि आय विल टेल यू, त्यांना मॅनेजमेंटमध्ये चांगला स्कोप दिसत होता, सायकोलॉजीमध्ये दिसत होता, मास कॉममध्ये दिसत होता. आणि म्हणजे ती मुलगी पण खुश झाली आणि मी पण म्हणलं यार बढिया आहे, मुलीला पण तिच्या पॅशनमधलं काहीतरी मिळते. आणि मायबाप नाराज झाले. का? तर त्यांनी एका अमुक एक्स क्लासेसचे 2.25 लाख आधीच भरून ठेवले होते. तर परीक्षा झाल्यानंतर थोडं रिलॅक्स व्हायचं, चिंतन करायचं, डिसिजन आधी घ्यायचं आणि मग तिकीट फाडायचं. आधी क्लासचं ॲडमिशन घेऊन मग करिअर गायडन्सला जायचं नाही.